या ठिकाणी पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात करायची. पंच, मला वाटतं पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजचं नाव मित्रा, गोलंदाजचं नाव विकी. विकी चंद्रराज यादव स्ट्राईक अँड बॅट्समन असेल. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो. पंचांगडे अपील करतोय, पाहूया. पंचांगडे त्याचा वाईड घोषित करतायत पंच. पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपात एक धाव स्कोर बोर्डला ऍड केली जाते. धावसंख्या झाली ती बिनबाद 1. पहिला चेंडू मला वाटतं शरीरापासून मनुष्य लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. चंद्रराज यादव मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने फुलतो चेंडू, चुकीला माफी नाही, पाहूया. फाईन आणि थर्ड बँचच्या मधून चेंडू जातोय. तोपर्यंत मला वाटतं 2 धावा पूर्ण होत आहेत आणि आतमध्ये येते. तर या ठिकाणी 2 धावा. पहिल्या चेंडूचा विचार केला तर मला वाटतं आउटसाइड ऑफ स्टंप असा चेंडू होता. धावसंख्या झाली ती 3. पहिला वाईट चेंडू, त्यानंतर थर्डमॅन आणि फॅलिकच्या मधून चेंडू गेला. 2 धावा पूर्ण केले चंद्र्या आणि मनोज सर. तर आता मात्र चंद्र याचा मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने चेंडू, बघता बघता सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या झाली ती मला वाटतं 9. आखू टप्प्याचा चेंडू होता. पूर्णपणे त्याचा फायदा घेतला चंद्रराज यादव यांनी. मी पहिल्यांदाच उल्लेख केला होता, चंद्रराज यादव मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. तळेगावची आन बान शान असा चंद्रराज यादव. गोलंदाजी मार्कवर विकी. थोडासा मला वाटतं कमबॅक करावं लागेल विकीला देखील. जैतापूरवरून लांबून या ठिकाणी स्पर्धा खेळण्यासाठी आलेला संघ. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. पावसा आलेला या ठिकाणी मैदानामध्ये. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. कुंडलिन स्पॉटवर चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर विकेट किपर आपली चांगली भूमिका पार पडतोय. तर निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानामध्ये. प्रेक्षक आणि प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे चारी बाजूला जर पाहिलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षक दिसत आहेत. पुन्हा एकदा विकी गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने चंद्रासाठी. आता मात्र मोठा फटका लॉंग ऑनच्या मधून चेंडू जातोय. आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. अक्षयाचा 3ऱ्या धावेचा होकार होता, परंतु चंद्र याने पूर्णपणे नकार दिलाय. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती मला वाटतं 11. प्रसाद 11. प्रसाद साळुंके 11. धावसंख्या झाली ती 11. पहिलं षटक चालू असताना विकी याचा आता मात्र कमबॅक करतोय. चंद्रयाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. एक मोठा जरूर आला या ओव्हरमध्ये. 10-12 पावलांचा अंतर्गत पुन्हा एकदा मोठा फटका. पाहूया झेलची संधी होते का, पाहूया. आणि मला वाटतं झेल बाद होतोय तो चंद्रराज यादव. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात करूचो तो नरकासूर आणि तयार झालो संकासूर. आता मात्र विकेटचं पतंग. तर सामन्याकडे जाऊया. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय मनोज सर. धावसंख्या झाली मला वाटतं 1 गडी बाद 11. पहिल्या ओव्हरमध्ये मिळालेला एक मोठा धक्का चंद्रराज यादवच्या स्वरूपात. एक रणनीती मला वाटतं ठरवली होती विकी आणि चंद्रराज यादव याला शरीरापासून लांब चेंडू ठेवायची, जेणेकरून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होणार नाही. आणि त्या झाड्यामध्ये अडकला आणि चंद्रराज यादव बॅक टू पॅव्हिलियन. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज पप्या कल्याणकर. लेफ्ट हँड बॅट्समन पुढे एकदा मिड ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमारेषा पार, गणगणित षटकार.
आल्या आल्या मोठा फटका पाहायला मिळतोय तो मला वाटतं पप्पू कल्याणकर याच्या बॅट मधून, जसा काय मला वाटतं पवेलियन मधून सेट होऊन आलाय. गांगेश्वर तरळे या संघाची मला वाटतं रणनीती चांगली आहे म्हणून सर. चंद्रा जाधव लेफ्ट हँड बॅट्समन होता, त्याच्यानंतर चंद्रा जाधव आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज देखील लेफ्ट हँड्स. ही रणनीती महत्वाची असते क्रिकेटमध्ये. राईट आणि लेफ्टी असं कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळते. मंडळाच्या स्वयंसेवकांनी बॉन्ड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. मंडळाच्या स्वयंसेवकांनी बॉलरचं नाव मित्रांनो, बॉलरचं नाव. धावसंख्या झाले ते मला वाटतं 17. एक गडी बाद 17. 3 षटकांचा सामना. नवीन गोलंदाज या ठिकाणी मला वाटतं नारायण मनोज सर विचार करतायत की धावसंख्या झाली 17. पहिल्या शेवटच्या चेंडूवर आलेला हा षटकार एक पाहण्याजोगे षटकार होता तो कल्याणकर यांच्या बॅटमधून. पप्पू कल्याणकर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू जातोय, तो परत एक धाव पूर्ण होईल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र स्ट्राईकला येतो पप्पू कल्याणकर. अक्षयच्या बॅटमधून आलेला हा एक फटका एक धावेसाठी. धावसंख्या झाली ती 18. मंदिराच्या समोर जी गाडी आहे त्या गाडीमध्ये कॅमेरा आहे, कुणी हलवू नका. लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे या ठिकाणी युट्यूब द्वारे. अक्षय पांचाळ हा देखील एक चांगला फलंदाज आहे. पुन्हा एकदा नारायणाचा पुढे चेंडू, आकुटा बेता चेंडू, शॉर्ट पूल मारण्याचा प्रयत्न होता, थोडासा मला वाटतं मिस टाइम फटका. आता मात्र पप्पू याचा मोठा फटका मारण्याचा इरादा होता, परंतु प्रयत्न थोडेसे फसतायत. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते मैदानामध्ये. पुन्हा एकदा पप्पू कल्याणकर लेफ्ट हँड बॅट्समन नारायणची गोलंदाजी सामना करतो. पुन्हा एकदा आकुटाप्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा बीट होतोय. विकेट किपर चांगली भूमिका पार पाडतोय. सर वारंवार सलगचे 2 निर्धाव चेंडू या ठिकाणी कुठेतरी प्रेशर बनू शकतो मला वाटतं गांगेश्वर तरळे या संघाला. तर अक्षय आणि पप्पू यांच्यामध्ये थोडीशी बातचीत, अक्षयाने थोडंसं कानमंत्र नक्कीच दिलं असेल. अशा प्रकारचं चेंडू, अशा प्रकारे खेळ, कारण क्रिकेटमध्ये अनुभव हा खूप महत्वाचा असतो. क्रिकेट म्हणून किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो, अनुभव हा महत्वाचा असतो. अक्षयकडे देखील बराच अनुभव आहे. पंतांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना आकुटाप्याचा चेंडू. आता मात्र बघता बघता सीमारेषा पार हा येतोय पप्पू कल्याण यांच्या बॅट मधून. ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. आकुटाप्याचा चेंडू मला वाटतं हाफ टॅकावर पडलेला चेंडू होता आणि त्याला मारले मिड विकेटच्या दिशेने. 7 धावांसाठी धावसंख्या झाली ती 24. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जाऊया. पुन्हा एकदा नारायणाचा पुढील चेंडू. आता मात्र ओरफी चेंडू होता, थोडासा पडल्यानंतर गर्दिशी वळला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आता मात्र कमबॅक केले नारायण यांनी. कधी नारायण तर कधी पप्पू कल्याणकर सरस ठरतायत. हेच आहे मित्रांनो पावसाळी क्रिकेट स्पर्धा, रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पप्पू पुन्हा एकदा. आता मात्र आकुटप्याचा चेंडू होता, थोडा दिशाहीन चेंडू होता. विकेट किपर बीट होतोय आणि पळून काढली, म्हणजे पळून काढली एक धाव आणि मला वाटतं त्यांचं अवंताच्या स्वरूपात एक धावा. एकूण 2 धावा स्कोर बोर्डला ऍड केल्या. त्या धावसंख्या झाली ती मला वाटतं 26. एक गडी बाद 26. आता मात्र अक्षय स्ट्राईकला असेल बऱ्याच वेळानंतर. अक्षय उर्फ गोट्या या नावाने ओळखला जाणारा खेळाडू. आता पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पंच 2 हात समांतर करून सांगतात की हा चेंडू वाईड असेल.
पप्पू कल्याणकर थोडस बाहेरच्या बाजूने धावायचंय. पप्पू कल्याणकर धन्यवाद. पुढे एकदा सामन्याकडे अक्षय पांचाळ. नारायणाचा पुढील चेंडू आकुटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मला वाटतं दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. वारंवार व्हाईट चेंडू टाकले जात आहे. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 28. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल पंथांच्या डाव्या बाजूने. आता मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने पवेलियनच्या दिशेने चेंडू वरून जातोय. अक्षयच्या बॅट मधून निघालेला पहिला खणखणीत दणदणीत षटकार. अक्षयच्या बॅट मधून मी म्हटलं होतं अक्षय देखील ऑलराऊंडर आहे. बॅटिंग गोलंदाजी आणि फिल्डिंग अक्षय तिन्ही आहे. धावसंख्या झाली ती मला वाटतं 34. 1 गडी बाद 34. मनोज सर या षटकाराबद्दल काय सांगाल तुम्ही? समोरच्या दिशेने खेळलेला समोरच म्हणजे पवेलियनच्या वरून मारलेला षटकार. नक्कीच मित्रांनो, हा षटकार जर पाहायला गेला असेल क्रिकेट वेळे सगळे या ठिकाणी फॅन आहेत क्रिकेटचे. मी नक्कीच सांगेन या ठिकाणी हा जो अक्षयच्या बॅटमधनं आलेला षटकार हा महत्त्वाचा षटकार. जर तुम्ही स्ट्रेट ड्राईव्ह म्हटलं गेलं तर सचिन तेंडुलकर जसं महान खेळाडू ज्यांचा षटकार तुम्ही पाहिला असेल तो अक्षयने या ठिकाणी दाखवून दिलाय. आणि अक्षय हा असा खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे, जसं की या ठिकाणी अंकित पाळेकर सर यांनी सांगितलं लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी जर पाहिलं गेलं की ज्या ठिकाणी अक्षय पांचाळ मी असेल किंवा अन्य आपलं जर पाहिलं गेलं नए गेंदबाज के लिए तैयार गणेश राइट राउंड विकेट. इस बार भी भटक गए, कहीं ना कहीं अब टर्न बनती जा रही है गेंद. लगता है कहीं ना कहीं वहां पर पत्थर है, कहीं ना कहीं कुछ भी हो, बट जिस तरह से गेंद तो निकल गई है डिप फाइनली की दिशा में से. एक दूसरे का सहारा दौड़कर तो लिया है, 3 रन तो बटोरे है और अंपायर का वाइड का इशारा. कुल मिलाकर यहाँ पर 4 रन. 5वें के लिए भी दौड़ लग गई है. यहाँ पर क्या करीबी मामला हो सकता है? जी नहीं, यहाँ पर जैसे दौड़कर 4 रन तो निकाल लिए और अगर देखा जाए तो ये 5 रन वाइड के रूप में 1 और रन. कुल मिलाकर ये 5 रन. अंकित भाई मैं जरूर कहना चाहता हूँ अब तो टोटल है 39. ये देखिए इस ओवर के कुछ गेंदे हाँ निशेष सब गेंदे माने तो ओवर अभी भी खत्म नहीं हुई है, तो कम से कम 52 रन या 55 रन बनाने जरूरी है. अक्षय को भी ये समझना चाहिए. लेकर चला जाता हूं माइक्रोफोन में थोड़ा सा बदल जरूर होगा. अंकित पालेकर सर. धन्यवाद मनोज सर. पुन्हा एकदा हा प्रकारचा चेंडू मला वाटतं दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. म्हणून सर वारंवार व्हाईट चेंडू टाकले जातात. हे जे व्हाईट चेंडू तुम्ही टाकले जाणार ते तुम्ही ज्यावेळी टोटल धावसंख्या मला वाटतं 1 ने पुढे जाते आणि 2 धावा म्हणजे पळून काढलेली 1 आणि व्हाईटच्या स्वरूपात 1 अशा एकूण 2 धावा. धावसंख्या दिली ती 1 गडी बाद 41. वारंवार व्हाईट चेंडू टाकले जातात आणि व्हाईटच्या स्वरूपात 1 पळून धावसंख्या काढली जाते. मला वाटतं एक्स्ट्राचा जर विचार केला 10 ते 15 धावा मला वाटतं मनोज सर एक्स्ट्रा आले आहेत. बाईटच्या स्वरूपात असो व्हाईटच्या स्वरूपात नो बॉल असेल 15 धावा या ठिकाणी एक्स्ट्रा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर ती 41 आणि 41 धावसंख्येत जर 15 धावसंख्या जर एक्स्ट्रा गेल्या तर तुम्हाला धावसंख्या जी पुन्हा एकदा या ठिकाणी व्हाईट चेंडू वारंवार व्हाईट चेंडू टाकले जाते. धावसंख्या दिली ती 42. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. तर यानंतर होणारा सामना कल्पेशदा सामन्याला ताबडतोब सुरुवात करायची. यानंतरचे जे सामने आहेत संध्याकाळ क्षेत्रामध्ये वेळ होईल. पुन्हा एकदा गणेशाचा पुढील चेंडू आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो. अक्षय याचा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव पूर्ण होते. 2 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. यस अक्षय आणि पप्पू याचं चांगलं रनिंग या ठिकाणी पाहायला मिळते. अक्षयने पूर्णपणे नकार दिला 3ऱ्या धावेसाठी आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती सर 44. तर 2 धाव्यांनी धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 44. तर यानंतर होणारा सामना मोंड आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्लो पण चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर मनोज थोडासा आतमध्ये आला त्यामुळे अक्षय या ठिकाणी बीट होताना दिसतोय. मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न होता कारण शेवटचा षटक आहे आणि मोठे फटके जरूर मारावे लागतील. मनोज सरांनी सांगितल्याप्रमाणे 50 ते 55 धावा ज्याप्रमाणे 2 ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. मला वाटतं सर 39 धावा होत्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये.
तर ह्यानंतर सामना मोंड आणि गिरी. नाणेफेक करण्यासाठी यायचे मोंड आणि गिरी. तर सामन्याकडे जाऊया. पुन्हा एकदा गोलंदाज 10-12 पावलांचं अंतर घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने आकुटप्प्याचा चेंडू त्याला मारले समोरच्या दिशेने. अक्षयच्या बॅटमधून येईल का षटकार? हो नक्कीच अक्षयच्या बॅटमधून आलेला पुन्हा एकदा हा दुसरा षटकार. खरोखरच मला वाटतं तुम्ही स्क्रीन मध्ये पाहू शकता आकुटप्प्याचा चेंडू होता समोरच्या आडव्या बॅटने क्रॉस बॅटने फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. अक्षयच्या बॅटमधून मिड ऑनला चेंडू जातोय 6 धावेसाठी आणि संघाचा हाफ शतक फलकावरती. गांगेश्वर तरळे अभिनंदन. 50 धावा. मनोज सर नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे 50 ते 55 धावा फायटिंग टोटल होऊ शकते. 50 धावा तर नक्कीच झाल्यात. अजून मला वाटतं 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होईल. अक्षय पूर्णपणे जबाबदारी असेल अक्षयवरती. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी मला वाटतं पंचांकडे नो यस नो घोषित करतायत पंच. आणि मला वाटतं रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद व्हावे लागते. मला वाटतं अक्षयला स्ट्राईक वरती यायचं होतं मनोज सर, परंतु पप्पू यांनी कोणताही होकार दिला नाही. अक्षयला बाद व्हावं लागेल रनआउटच्या स्वरूपात मिळालेला हा दुसरा धक्का गांगेश्वर तरळे या संघाला. धावसंख्या झाली ती 52. एक गडी बाद 52. अक्षय यांनी खरोखर चांगली फलंदाजी केली. 5 चेंडू त्याने खेळले आणि त्यामध्ये 15 धावा. अभिनंदन अक्षयचं देखील. त्यामध्ये 2 षटकार. मोंड आणि गिरे या दोन्ही संघांना लास्ट कॉल असेल. नाणेफेक करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. लास्ट कॉल असेल. नवीन फलंदाज शुभम शेळके. फुलटॉस चेंडू पाहूया. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, परंतु प्रयत्न मारा करतोय क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न असफल होत आहेत. तर 2 धावा पूर्ण होत आहेत. पंचांनी नो बॉल पंच यस नो घोषित करतायत पंच. नोच्या स्वरूपात आलेली 1 आणि पळून काढलेल्या 2 अशा एकूण 3 धावा. धावसंख्या झाल्या ती 55. येणारा चेंडू फ्रीट असेल सर. धावसंख्या झाल्या ती 55. बरोबर सर एक मालवणी मन. येणारा चेंडू असेल फ्रीट. जरी फलंदाज बाद झाला तरी नाबाद असेल आणि नाबाद असला तरी नाबाद. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी थोडासा मला वाटतं शरीरापासून लांब ठेवला. वाईट घोषित करतायत पंच. विजयदुर्ग टीम आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. अवंतच्या स्वरूपात धावसंख्या झाली ती 56. अजून फ्रीटची संधी असेल सर. पाहूया कशा रीतीने फ्रीटचा फायदा घेतोय पप्पू. या ओव्हरचा जर विचार केला 4 चेंडू टाकलेत त्यामध्ये 21 धावा खर्च केल्यात. पाहूया पुन्हा एकदा. 1 धाव पूर्ण होईल. बॅट्समन त्या ठिकाणी फलंबल होते थोडासा. तर 1 धावा. शुभम शेळके या ठिकाणी स्ट्राईकला असेल. मला वाटतं 22च्या स्वरूपात धावा असतील आताच्या. 1 धावा. धावसंख्या झाली ती 57. 2 गडी बाद 57. शेवटचा चेंडू. या ओव्हरमध्ये 5 चेंडू मध्ये 21 धावा खर्च केले आहेत. गणेश याने शेवटचा चेंडू. मालवणी भाषेत सांगायचं झाले तर भैरवी घालणारा चेंडू. एक चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज लागून चेंडू मला वाटतं गलीमध्ये जातोय मनोज सर. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. 1च धावेवरती समाधान मानावं लागेल. अंपायर षटक संपलेलं आहे. सॉरी 1 चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या झाली ती 58. थोडीशी मिसफील्ड या ठिकाणी आमच्याकडनं चूक होते. दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी. धावसंख्या झाली ती 58.
पंचांशी कुणीही वाद घालायचा नाहीये. पंचांची जो संघ वाद घालणार तो संघ ताबडतोब बाद केले जाईल याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा गणेश याचा शेवटचा चेंडू असेल पप्पू यांच्यासाठी. आखू टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑन पुलचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जातोय चेंडू आणि मिसफील्ड होते या ठिकाणी. पप्पू यांच्या बॅटमधून आलेला पुन्हा एकदा चौकार. या 4 धावांवर संघाची धावसंख्या झाली ती 62 आणि 63 धावांचं एक मोठं आव्हान सेट करून ठेवले ते कांगेश्वर तरळे या संघाने. तर आपण जाऊया जर कोणता नवीन संघ आला असेल तर त्या संघाने कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण यायचे, आपण आलेल्याची नोंद करायची आहे. विजयदुर्ग. तर यानंतर होणारा सामना मोंड विरुद्ध गिरिये. तर नाणेफेक झाली आहे, नाणेफेकीचा निर्णय गेलाय तो गिरिये या संघाच्या बाजूने. तर गिरिये या संघाने सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारले आणि गोलंदाजी स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मोंड या संघाला. तर आपण जाऊया सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एक बुलंद आवाज मनोजी मयेकर यांच्याकडे. धन्यवाद अंकित पाड़ेकर सर, धन्यवाद। चलो मैच के अंदर चले जाते हैं। गांगेश्वर तरेड़ा टीम की बात की जाए तो जैसे कि 62 रन बना है, जबकि अगर देखा जाए, अगर बात हो जाए तो जहां तक अक्षय ने जो बल्लेबाजी लास्ट एंड में की, आकर बल्लेबाजी की ओपनिंग में चले जाने वाले बल्लेबाज, जबकि जिनके जो छक्के देखे होंगे, लंबे लंबे छक्के देखे होंगे दोस्तों, ये गांगेश्वर तरेड़ा टीम है। जबकि अगर देखा जाए कनकौली की तरफ, अगर देखा जाए जहां तक कनकौली डिस्ट्रिक्ट में, तालुका में माफ कीजिएगा, वहां पर जिस तरह से सौंदर्य अपना खारेपाटन में वहां जिस तरह से वो मैच, वैभववाड़ी में वो मैच अगर देखा जाए, हर एक जगह पर जाकर इस साल में अपना 1 नंबर की ट्रॉफी जबकि जीत कर आई है सौंदल पाचर गांव में, वहां पर वही वो टूर्नामेंट्स थी। आज अगर देखा जाए गांगेश्वर तरेड़ा का पगड़ा भारी। मैच ऑन करो अंपायर प्लीज। संतोष जी आप तो थके भागे होंगे, मैं तो जानता हूं। मैच ऑन करो विशाल पालेकर सर, आपके ऊपर डिपेंड होता है। बॉलर्स नेम चंद्राज यादव की बात किया, बहुत अच्छी बल्लेबाजी। अगर यहाँ पर ये पहला ओवर जबकि गेंदबाज तैयार, इस बार गेंद निकल जाए डीप एक्स्ट्रा कवर, 2 टीम के बीच में मैच खेला जाती हुई। अंपायर का इशारा 6 रन का, यस अंपायर। अगर देखा जाए यहाँ पर जैतापुर के खिलाड़ी, जो राजापुर तालुका के खिलाड़ी यहाँ पर खेलते हुए। गेंदबाज बॉलर्स नेम अगर देखा जाए पप्पू कल्याणकर, टीम की ओर से पहला ओवर लेकर पप्पू कल्याणकर की ये गेंद, फिर एक बार पहले गेंद के ऊपर छक्का, इस बार पॉइंट की दिशा में से थोड़ी सा मिस फील्डिंग। यहां पर अगर देखा जाए हालांकि गेंद जैसे फील्ड हो जाए, इक्का दूसरे का सहारा जरूर लेते हुए दोनों बल्लेबाज पप्पू कल्याणकर, जबकि गेंदबाजी करते हुए तीसरे के लिए मांग, खराब फील्डिंग, नतीजा होगा 3 रन का, और इससे बीच 3 रन, इस बीच 3 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता 1 रन। बैट्समैन नेम प्लीज। जैतापुर टीम अपना 12th मैन यहां पर भेजे, क्योंकि यूट्यूब लाइव के माध्यम से मैचेस है। इसी बीच गेंद फिर एक बार यहां पर गेंद को खेल दिया डीप लॉन्ग ऑन की तरफ, गेंद निकल गई, फील्डर तैनात है, थोड़ी सी खराब फील्डिंग, गेंद निश्चित रूप से
निकल जाएगी कहीं ना कहीं। यहाँ पर अगर देखा जाए इक्का दूसरे का सहारा तो जरूर यहाँ पर 2 रन। ओवर थ्रो देखिए भाई, आप कहां पर फील्डिंग करें, कहां गंगोत्री, कहां राजा भोज, यही निशाना ढूंढते हैं। और अगर आपके पास कहीं ना कहीं रुमाल हो, कहीं ना कहीं ये 3 रन, और इसी बीच यहाँ पर 3 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ जबकि 12 रन। प्लीज अपना 12वां खेळाडू द्या, प्लीज अपना 12th मैन यहाँ पर भेजना जरूरी है। हाँ 1 मिनट अंपायर प्लीज, मैच रोकना है, मैच को रोकना है वरना 5 रन की पेनल्टी। जी हाँ, नाव आडनाव सांगा। स्ट्राइक ला कोण? स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज है नीतीश, जबकि स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं नीतीश। 9 स्ट्राइक एंड पर संतोष, और इसी बीच गेंद पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया। यहाँ पर अगर देखा जाए बेहतरीन यहाँ पर लंबा छक्का, और ये देखिए जैसे कि आप जो लक्ष्य 60 के ऊपर का लक्ष्य है आपके सामने बिल्कुल, तो यहीं से आपने तय कर दिया है। पप्पू कल्याणकर जैसे खिलाड़ी जो गेंदबाज, यहाँ पर अंकित भाई पप्पू की बात मैं जरूर करूंगा, जबकि एक ऑलराउंडर खिलाड़ी है, बल्लेबाजी भी अच्छे करते हैं, जिस तरह से गेंदबाजी भी अच्छे है, बट जहां तक गेंद को जिस तरह से छोड़ रहे सामने वाले बल्लेबाज को मौका दे रहे, पप्पू को यही गेंद मिडल होकर ऑफ स्टिक्स में डालनी है। और इस बार गेंद को खेला डीप फाइनल की दिशा में, कीपर जाकर गेंद को फील्ड करे, उठा ले, थ्रो करे, तब तक अगर देखा जाए थोड़े से गिर गए कीपर भी, क्योंकि ये क्रिकेट ऐसा ही है, रबर बॉल क्रिकेट है। बारिश के समय ऐसे मैचेस होते हैं, बारिश में ऐसे गिरना होता है। आज अगर देखा जाए स्क्वेयर की दिशा में, जिस तरह से अगर देखा जाए, जहां तक विशाल पालेकर खड़े, उनको भी पता है जब विकेट कीपर के रोप पे थे, कैच के लिए चले गए थे, कैसे गिरे एसएमजी हाई स्कूल के ऊपर। और फिर एक बार लेफ्ट ओवर द विकेट गेंद, इस बार गेंद फिर एक बार कीपर के दस्तान में। ये लेंथ और लाइन होनी जरूरी है दोस्त। और इसी बीच ओवर की समाप्ति। मैं क्यों कह रहा हूं, क्योंकि राइट हैंडर बल्लेबाज होते हैं, आप अगर मिडल होकर गेंद को बाहर थोड़ा सा खींच लेते, लेफ्ट हैंडर गेंदबाज आप। और इसी बीच टोटल स्कोर अगर देखा जाए, टोटल स्कोर है 18 रन। पहले ओवर की समाप्ति, पहला ओवर एक महंगा ओवर। अब गेंदबाजी में परिवर्तन, टीम की ओर से दूसरा अपने कोठे का पहला ओवर लेकर गेंदबाज सिद्धार्थ जठार, टीम की ओर से दूसरा अपने कोठे का पहला ओवर लेकर गेंदबाज के लिए तैयार। आप जो यूट्यूब लाइव देख रहे हैं मैचेस, आज अगर देखा जाए अक्षय पांचाल, जिनके माध्यम से मनीष पीसे सर आज पूरी काउंटिंग कर रहे हैं, और इसी बीच गेंद को खेल दिया पॉइंट की दिशा में। तो खेलना चाहते थे गेंद जैसे डीप लॉन्गॉन की दिशा में आ जाए, आड़ा बल्ला जरूर घुमाया था। और इसी बीच इक्का दूसरे का सहारा, केवल 1 रन, इस 1 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 19 रन। सिद्धार्थ अगर देखा जाए जिस तरह से गेंदबाजी कर रहे, और राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। यहाँ पर अगर अंकित भाई जिस तरह से मैच को पहला देखे, बाद में हम बात करेंगे, 3 ओवर के बाद आपके हाथ में जरूर माइक आएगा, बट यहाँ पर मैच को बनाना है। 3 ओवर के बाद सामने वाली टीम खेलेगी, गिरी टीम ने फील्डिंग किया है, फील्डिंग का फैसला लिया है अगली गेंद लेकर। और इसी बीच गेंद को खेल दिया डीप, एक्स्ट्रा कवर ढूंढना चाहते थे, 1 रन तो आसानी के साथ दूसरे के लिए मांग किए। इक्का दूसरे का सहारा लेकर आप उस मंजिल तक नहीं पहुंच पाएंगे भाई, आपको यहाँ पर बड़े शॉट निकालने, जैसे कि अगर देखा जाए चंद्रराज यादव की वो बल्लेबाजी, और खास करके देखा जाए इस इनिंग की बात की जाए तो अक्षय पंचाल की बल्लेबाजी, लंबे लंबे छक्के अपने टोर में, जिस तरह से जब मैच को बनाना है तो जिस तरह से हमें खेलना है, क्योंकि हमारे ऊपर डिपेंड मैच है, और वो डिपेंड किया और आखिर यहीं तक इस मंजिल तक पहुंचे। राइटर ओवर द विकेट, और इस बार ये गेंद फिर एक बार बड़ा प्रहार तो जरूर कर लिया है, कहीं ना कहीं ये गेंद निश्चित रूप से होगी सीमा रेखा बाहर, 6 के लिए बेहतरीन छक्का। हम भी कुछ कम नहीं है ये दिखाने वाले बल्लेबाज, क्योंकि मैच को बनाना है, मैच में कमबैक करना है, इस टोटल को जिस तरह से आपको फाइटिंग टोटल को चेस करना है, तो यही बल्लेबाजी होनी जरूरी है। टोटल स्कोर है 27। अब जीतने के लिए चाहिए बॉल टू रन। टोटल स्कोर है 27 रन। अगली गेंद सिद्धार्थ अपने बॉलिंग मार्फत, और इसी बीच फिर एक बार गेंद को खेल दिया है, स्ट्रेट ड्राइव तो जरूर कर दिया है, 1 रन तेजी के साथ। और यहाँ पर फील्डिंग भी अच्छी हो रही है, कमबैक भी अच्छा किया, बैकअप अच्छा है अक्षय पांचाल का। जी नहीं अक्षय भाई, जबकि बिल्कुल मैं नजरों के सामने देख रहा हूँ, क्योंकि जब दाएं हाथ के बल्लेबाज होते बाएं हाथ के ऊपर आकर जबकि फील्ड करे, क्योंकि अगर देखा जाए ग्रास बहुत है, ग्रास के ऊपर पैर भी फिसल जाते, गेंद थोड़ी सी धीमी आई थी। अगली गेंद लेकर अपने बॉलिंग मार्फत राइटर ओवर द विकेट, फिर एक बार इस बीच गेंद को अगर खेलना चाहते कीपर जबकि जाएं, और यहां पर अगर देखा जाए
पॉइंट का खिलाड़ी आकर गेंद को फील्ड करे, उठा ले, थ्रो करे, तब तक का दूसरे का सहारा तो बन गए। हमें तो चाहिए बॉल टू रन, तो मैच में मजा आ जाएगी। सात गेंदे में 33 रन की जरूरत, राइटर ओवर द विकेट। इस बार भी बड़ा प्रहार तो कर लिया है, बट यहां पर क्या होगा, गेंद कहां चली गई, स्क्वायर लेग की दिशा में फील्डर भी तैनात है, गेंद सीमा रेखा बाहर, 4 रन बनेंगे, अभी भी मैच में कमबैक कर सकते हैं सामने वाली टीम। 6 गेंदे और जीतने के लिए चाहिए 29 रन। देखिए क्रिकेट में 6 छक्के तो लग जाते हैं। मोन टीम कैप्टन प्लीज या ठिकाणी यायचं। जी हाँ, केवल 1 रन। हा सांगतोय 6 गेंदे और जीतने के लिए 32 रन की जरूरत। देखिए हर गेंद के ऊपर छक्का लग जाता है, आपको पता होगा, जैसे कि युवराज सिंह ने वो करिश्मा करके दिखा था, स्टीवर्ट बॉन्ड को भी 6 छक्के लगाए थे दोस्तों। तो इंग्लैंड की वो टीम थी। मैं जरूर कहना चाहता हूं कहीं ना कहीं यहां पर 6 छक्के लगाने वाले बल्लेबाज भी सामने हो तो बेहतर रहेगा। नहीं गेंदबाज बबलू, जी हाँ, गेंदबाज के लिए तैयार है। जी हाँ, बालकृष्ण है नाम और बबलू नाम से पुकारा जाता है। बबलू गेंदबाजी के लिए तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार। सामने बिल्कुल बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर बिग हिटर मैन है जिनके पास वो क्षमता है। यस, यहां पर गेंद को तो खेल दिया है। कितने रन बनेंगे, अंपायर के पास हम चले जाते हैं। जी हां, 6 रन। पहले गेंद के ऊपर आपने छक्का लगा लिया, तो मैच में कमबैक करने की क्षमता आपके पास है, क्योंकि आपका हौसला बुलंद हो चुका है, क्योंकि इस गेंद के ऊपर बबलू की पिटाई आपने कर दी है। दबाव बनाने वाली गेंदबाजी तो नहीं है, बट जहां तक पहले गेंद के ऊपर छक्का आ गया, तो अब चाहिए 5 गेंदे में जीतने के लिए 26 रन। फिर एक बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद को खेल दिया। इस बार भी हम इंतजार करेंगे। यस, बिग बिग हिट, दूसरा भी छक्का। अब यहां पर चाहिए 4 गेंदे में जीतने के लिए 20 रन की जरूरत। अंकित भाई यहां पर देखिए 4 गेंदे में 20 रन, ये इस मैदान के ऊपर हमेशा ये स्कोर चेस हो चुका है। चार गेंदे और 20 रन की जरूरत। बहुत ही बड़ा मैच, बबलू गेंदबाजी कर रहा है। मैंने तो कहा था कि जैसे कि स्टुअर्ट बैंड जहां तक गेंदबाजी करे थे, और युवराज सिंह के वो छक्के, आज राइट हैंडर बल्लेबाज। संतोष जबकि स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज। और इसी बीच गेंद, फिर एक बार यहां पर तीसरी गेंद, इस बार गेंद को खेल दिया है मिड विकेट स्क्वायर लेग के ऊपर से। अब यहां पर इंतजार है कितने रन, अंपायर के पास हम चले जाते हैं। देखिए बबलू आप गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज हावी हो रहे हैं, तो कहीं ना कहीं अंपायर का इशारा, अंपायर तुरंत यहां पर फैसला देना है आपको। मून टीम कैप्टन प्लीज नितेश, जबकि स्ट्राइक के ऊपर 3 गेंदे में चाहिए 18 रन। तो माने तो 3 गेंद के ऊपर 3 छक्के लगाने। जी नहीं, क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता है मेरे भाई। क्रिकेट में 3 गेंद के ऊपर 3 छक्के लगते हैं, और इसे बीच 3 गेंदे भी डॉट हो सकते हैं। 3 गेंदे में 3 रन बन सकते हैं, राइट आर्म ओवर द विकेट। और इसी बीच एक गेंद यहां पर बड़ा छक्का, लंबा छक्का। अक्षय की याद करता हूं, अक्षय पांचाल ने जिस तरह से यहां पर जो छक्का लगाया था, उतनी ही दूर यहां पर एक छक्का, जैसे कि अगर देखा जाए जो पीछे पंपीट लगी है वहां पर एक छक्का लगाया, 6 रन। अब भैया बता दे, 12 गेंदे, 2 गेंदे में 12 रन की जरूरत है। आपने तो कह दिया कि 3 छक्के नहीं लग सकते, क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता है। सोम भाई भी यहां पर आ चुके हैं, इस मैच का आनंद ले रहे। किंजौड़े टीम के ये सदस्य हैं। अगर देखा जाए, आपको भी पता होगा, तो वहां पर प्रणव जी जिन्होंने आपको 300 रुपये जो इनाम दिया था, आप जबकि देवगढ़ में थे। दोस्त आपकी मैं तारीफ करता हूं, आप भी क्रिकेटर बनेंगे। आप तो हैंडीकैप है, जरूर बनेंगे दोस्तों, जरूर बन सकता है। क्रिकेट के ऊपर बहुत बड़ा आपका प्यार है। चलो, ऊपर वाले की निशानी आपको भी जैसे पैदा किया दोस्त, मैं आपकी तारीफ जरूर करूंगा। हर एक इंसान कैसे बने, कैसा होता है। अभी मैच में चला जाता हूं। 2 गेंदे हानि शेष, 2 गेंदे में 12 रन की जरूरत। गेंदबाज बबलू तैयार है,
हावी हो रहे बल्लेबाज। एक छक्का तो लग गया है, कहीं ना कहीं 2 छक्के बचाने हैं। सुपर ओवर का थरार जरूर देखने मिलेगा। इससे पीछे गेंद अगर देखा जाए, लेग कटर गेंदबाजी अगर देखा जाए, जिस तरह से अंपायर का इशारा इंतजार, नो बॉल का, जी हाँ फ्री हिट का मौका। क्या मैच बन रहा है। गांगेश्वर तरेले एक तरफ टीम बीट रही है, जबकि किंजवड़े, जी हाँ जेतापुर राइटर ओवर द विकेट गेंदबाजी के लिए तैयार। सामने बिल्कुल बल्लेबाज। इसी बीच गेंद को खेल दिया, गेंद को जैसे कि डीप लॉन्ग ऑन की तरफ, थोड़ी सी गैप है बट यहां पर फील्डर भी तैनात है। 1 रन तेजी के साथ दूसरे के लिए मांग की, दूसरा भी रन आसानी के साथ पूरा करते हुए, जबकि फ्री हिट का मौका था, उसी के ऊपर छक्का आना जरूरी था। अब एक गेंद में चाहिए। एक गेंद के ऊपर 9 रन। क्या मैच बन रहा है। एक गेंद 9 रन, ये गेंद इंपॉर्टेंट है। इसी के ऊपर अगर देखा जाए, एक अच्छी गेंद डालनी है आपको। जैसे 9 गेंद डाली थी, उसके ऊपर आप डिपेंड करते कहीं ना कहीं छक्का बन जाए। तो यहां पर आखिरी गेंद बबलू लेकर तैयार। यस, यहां पर अच्छी गेंद निकल जाती हुई। विनर टीम है गांगेश्वर तरेले टीम। इस श्रृंखला में से जैसे कि अगर देखा जाए, कमबैक करने वाली भी टीम है। दोनों टीम कमबैक करेंगे। दोस्तों, तमाम दर्शकों से यहां पर अगर देखा जाए, जो दर्शक इस मैच का आनंद लिया हो, तो आज के दिन में बहुत सारे मैचेस बन गए, बहुत सारे मैचेस आज के दिन में। जी हाँ, गिरी फील्डिंग